हाय, हॅलो, नमस्कार. पंचपक्वान्नच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट, कुरकुरीत आणि त्याचबरोबर अतिशय युनिक अशी ही रेसिपी. ही रेसिपी आहे रताळ्याचे चिप्स. आपण बटाट्याचे, केळीचे चिप्स खातो, पण हे आहेत रताळ्याचे चिप्स. अगदी झटपट होणारी आणि त्याचबरोबर अगदी कुरकुरीत अशी ही रेसिपी आहे आणि खूप पटकन होते. आणि याचबरोबर मी तुम्हाला बटाट्याचे चिप्स दाखवणार आहेत. कुठल्याही प्रकारचा 90 डिग्री किंवा लाल बटाटा न वापरता अगदी घरातल्या बटाट्यापासून तयार झालेले हे बटाट्याचे कुरकुरीत चिप्स. हे चिप्स मी कसे बनवले आणि का बनवले हेही मी तुम्हाला व्हिडिओत पुढे सांगेलच. चला तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. हे चिप्स बनवण्यासाठी इथे मी साधारण 3 रताळं घेतली आहे मध्यम आकाराची. इथे आपल्याला खूप जास्त जाड किंवा खूप जास्त बारीक रताळं न वापरता मध्यम आकाराचे रताळं वापरायचे आहे. रताळ्याचे छान साल काढून घेतले आहे. आधी मी ते स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले आहे. तुम्ही साल न काढताही चिप्स बनवू शकतात. बरेच लोक सालासह चिप्स बनवतात, तेही खायला अतिशय छान लागतात. मी इथे सगळ्या रताळ्याचे साल काढून घेणार आहेत आणि साल काढल्यानंतर हे सगळे रताळे आपण पाण्यात टाकणार आहोत. कारण रताळ्याचे साल काढल्यानंतर रताळं काळं पडायला सुरुवात होते. ते काळं पडू नये म्हणून आपण हे रताळं पाण्यात टाकणार आहोत. अगदी साधं आपलं प्यायचं पाणी असतं त्या पाण्यात. आता हे सगळ्या रताळ्याचे साल अशाच पद्धतीने मी काढून घेणार आहे आणि हे सगळे पाण्यात टाकून देणार आहे. इथे मी साधारण 1 वाटी इतकं पाणी घेतलं आहे आणि त्यात 1 चमचा इतकं सेंधं मीठ घालून घेतलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला आपण ज्यावेळेस चिप्स बनवू तेव्हा हे लागणार आहे. आता हे बाजूला ठेवून आपण कढईत तेल तापवायला ठेवूया. तेल छान तापल्यानंतर आपल्याला डायरेक्ट तेलामध्येच हे रताळं चिप्स करून सोडायचे आहे. तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही याचे चिप्स ताटात किंवा कशातही करून आणि मग हळूहळू यात सोडले तरीही चालतील. रताळं पाण्यातनं काढल्यानंतर आधी ते स्वच्छ कोरडं करून घ्यायचं आणि त्यानंतर ते अशा पद्धतीने किसून आपण तेलात सोडणार आहोत. आणि रताळं सोडल्यानंतर आपण जे मिठाचं मिश्रण तयार केलं आहे ते सोडायचं आहे. मिठाच्या पाण्याने आपल्या रताळ्याच्या चिप्सला एक छान मिठाचा स्वाद येतो आणि त्याचबरोबर आपले रताळ्याचे चिप्स छान कुरकुरीतही होतात. रताळ्याचे चिप्स किंवा केळीचे चिप्स किंवा बटाट्याचे चिप्स बनवताना ही ट्रिक वापरा. त्यामुळे तुमचे जे काही चिप्स आहे ते छान कुरकुरीत होता. ही आहे आजची पंचपक्वान्न टिप. हे चिप्स तळत असताना गॅसची फ्लेम मीडियम हवी आणि छान आपण हे चिप्स हलवत तळून घ्यायचे आहे. ते असे सोडून दिल्यानंतर ते एका ठिकाणून जास्त झाले नाही पाहिजे याची काळजी घेऊन आपल्याला हे सगळे चिप्स अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहे की नाही. अगदी सोपी आणि साधी रेसिपी. उपवासासाठी कुरकुरीत असा स्नॅक. एकीकडे चहा ठेवायचा आणि एकीकडे हे चिप्स तळायला घ्यायचे. अगदी सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. झाले आपले चिप्स तयार. आहे की नाही मस्त रेसिपी. कधी ट्राय करताय मग? उपवासात एकाच प्रकारचं खाऊन खाऊन कंटाळा आला आहे, मग ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हेही मला कळवा. तुम्ही बघू शकता अतिशय कुरकुरीत असे हे चिप्स तयार होतात आणि खायलाही अगदी छान लागतात. अगदी वेगळी चव आहे आणि त्याचबरोबर ही बनवायलाही अगदी सोपी आहे. आता हे आहे बटाट्याचे चिप्स. अगदी घरात वापरतो तो बटाटा आणि त्याच बटाट्याचे हे चिप्स मी तयार करून घेतले आहे. तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने छान झालेले चिप्स आहे. हे चिप्स बनवायचं कारण हे की माझ्या मुलाने मला सांगितलं की आई मला बटाट्याचे चिप्स खायचे आहे
आत्ता बनव, लगेच बनव. म्हणून मी हे चिप्स बनवायला घेतले आणि अगदी घरात वापरतो त्याच बटाट्याचे हे चिप्स आहेत. आणि तुम्ही बघू शकता ते लालही झाले नाही आहेत आणि अतिशय कुरकुरीत असे झाले आहेत. यासाठी मी एक ट्रिक वापरली. बटाटा मी आधी डीप फ्रीजमध्ये ठेवला आणि त्यापासून मी हे चिप्स तयार करून घेतले आहे. त्यामुळे ते लाल झाले नाही आणि अगदी कुरकुरीत आणि परफेक्ट असे झाले आहे. काय दोन्हीही रेसिपी एकदम सोप्या आहेत की नाही? बनवा, खा आणि कसे झाले आहेत हे मला कमेंट करून नक्की कळवा. आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील. जर आवडत असतील तर लाईक, शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान्न पुन्हा भेटूया अशाच युनिक रेसिपींसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा.